रेखात दडले जीवन हे का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा आणि पल्लवीने मॅटर्निटी होममध्ये चाललेल्या अवैध कृत्यांचा खुलासा करण्याचा निश्चय केलाय. योगेश्वर सिंग आशा, पल्लवी आणि सुहासिनीला आपल्या घरी जेवायला बोलवतात. आशा आणि पल्लवी योगेश्वर सिंगना हे सत्य सांगतात की हॉस्पिटलमध्ये निष्पाप मुलींना मारण्याचा धंदा सुरू आहे. योगेश्वर सिंगना आठवतं आणि ते आशाला सांगतात की 2 वर्षांपूर्वी पोलिसांनी हॉस्पिटलवर धाड टाकली होती आणि त्याचवेळी सोनोग्राफी मशीन सील केलं होतं. मशीन अजूनही जर सील केलेलं आहे तर आता लिंग परीक्षण कसं होऊ शकतं? आता पुढे विजयचा फोन. आशा आशा आशा. काय मम्मी? बाळा, विजयचा फोन आहे. द्या ना. असंच बोलणार आहेस का? तुला माहित नाहीये का व्हिडिओ कॉलिंग आपल्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं ते? जर त्याने तुझं पोट पाहिलं तर? मम्मी, पोट नाही दिसणार, फक्त चेहरा दिसेल. नक्की? अरे हा कॉल तर कटच झाला. आला. द्या. काळजी घे बाळा. हाय आशा, काय करतेस? हाय विजय. काय नाही, बस आत्ताच जेवण झालं माझं. तुझं झालं जेवण? नाही. बरं एक सांग मला, गावाला एसी तर नसेलच, झोप लागते का मग नीट? विजय, गावाला एसीची मुळी गरजच नाहीये. फक्त खिडकी उघडायची, इतका थंड वारा येतो की काय सांगू. माहितीये, गावाची ना गोष्टच काहीतरी वेगळी आहे विजय. यु नो, हे गाव मी कधी विसरूच शकणार नाही. म्हणजे झोप लागते ना तुला नीट? विजय, तू झोपेच्या मागे का लागलायस? कारण की मला अजिबात झोप येत नाही ग. रूम मध्ये एसी असून सुद्धा झोप नाही येत.
घरच्या गादीतही काटे टोचायला लागतात मला. विजय, माझ्या आठवणीत जास्त जागरण करण्याची गरज नाहीये. अजून मला आणखी बरेच महिने इथे राहायचंय. तीच तर अडचण आहे ना. इथे एक दिवसही नाही जात माझं. आणि काय माहित किती दिवस काढायचे तुझ्याशिवाय. बरं एक सांग मला, आपल्या बाळराजांनी पोटात हातपाय मारायला सुरुवात केली आहे की नाही? नाही, अजून नाही. पण जेव्हा असं होईल ना, तेव्हा तुला नक्की सांगेन. आणि हो, माझी जास्त आठवण काढत नको बसू. माहितीये, मम्मी म्हणत होत्या, जर तू माझी जास्त आठवण काढलीस तर मलाही तुझी खूप आठवण येईल. आहे का? एक तर माझ्यापासून दूर निघून गेलीस आणि आता आठवणी नाही काढायची. विजय, जेवायला वाढलंय. अच्छा अच्छा, मी निघतो आता. पप्पा जेवायला वाट बघतात माझी. हो हो, जाऊन जेवून घे. ओके, बाय. बाय विजय. फोन होता कोणाचा? विजय साहेबांचा. हो, मग काय झालं? अहो आता विजय साहेबांनी फोन केला होता, मग त्यांच्या बायकोशी बोलायला पाहिजे ना, सुनबाईंशी बोलायला पाहिजे का? मग त्यांच्या मैत्रिणीशी बोलण्यात काय अर्थ आहे सांगा मला. हा? चुप, तुला काही बोलायची गरज नाही जुगनू. अच्छा, मला गप्प करून भागणार आहे का? विजय साहेब ज्या ज्या गप्पा मारत होते ना प्रेमा बिमाच्या, त्या तुम्ही नाही ऐकल्यात, मी ऐकलेत. अरे बापरे, कसं काय बोलत होते ते. जुगनू, मी सांगितलं ना, जा तू इथून. खरं तर कोणालाच ऐकून घ्यायचं नाही. काहीतरी गडबड आहे. मला कोणी मूर्ख नाही बनवू शकत. लय दुनिया पाहिले मी याच गावामध्ये राहून. कुछ तो गडबड है दया. उभा काय आहेस? जातोय की. या आशा पण ना, जुगनूने सगळं बोलणं ऐकलं. दरवाजा बंद करून बोलता येत नाही का हिला? या मुलीला ना समजवावं लागेल. मम्मी, आज असं वाटतंय की लंचच्या वेळेस नाश्ता करावा लागणार आहे. हा, या जुगनूचं लक्ष पण काय माहित कुठे असतं. कधीपासून समोसे आणायला सांगितलेत, अजून नाही आलाय. अरे बाप रे बाप. बाईसाहेब, बाईसाहेब, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मला काय आणायला पाठवलं होतं? मला माहितीये जुगनू, समोसे आणायला सांगितलं होतं. कुठलं असं मोठं काम सांगितलं? हे तुमच्यासाठी छोटं काम असेल बाईसाहेब, माझ्यासाठी किती मोठं काम होतंय मलाच माहितीये बघा. अरे बाप रे बाप, अंगातून नुसत्या घामाच्या धारा वाहत आहेत बघा. दमून भागून थकलो मी. अहो 1 किलोमीटर चालायला बाकीच्यांना 15 मिनिटं लागत असतील हो. मला 1 किलोमीटर चालायला 25 मिनिटं लागतात. आता काय करू, देवाने पाय छोटे दिले त्याला. मी काय. ठीक आहे बाबा, चूक झाली माझी. पुढच्या वेळेपासून नाही सांगणार. तू राहू दे, आम्ही घेतो स्वतःच स्वतः. एक मला नाही देणार का? तुम्ही जा जुगनू साहेब, मी पाठवते तुमच्यासाठी. अच्छा, मग ठीक आहे. काका पण ना. मम्मी, मलाही खूप भूक लागली आहे, लवकर द्या. घे घे. अरे अरे, काय झालं? हा तर त्या रिपोर्टरचा फोटो आहे ना. एक मिनिट दाखवा जरा. पेपर तर खूप जुना वाटतोय. काय आली न्यूज? रिपोर्टर सुंदर वर्माची 2 दिवसांपूर्वी हत्या केली गेली. पोलिसांच्या तपासात ही गोष्ट समोर येते की कोणीतरी अपराधी षडयंत्र रचत होता, ज्याचा सुंदर वर्मांना पर्दाफाश करायचा होता. यासाठी सुंदरची हत्या करण्यात आली. पोलीस तपास करतायत, पण अजूनही पोलिसांच्या हाती असे कोणतेही धागेदोरे नाही आलेत की ज्यांच्या आधारे पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतात.
या गावात असं कुठलं षडयंत्र चालू असेल? ज्याचा खुलासा सुंदरला करायचा होता. मम्मी, आपणही थोड्या दिवसांपूर्वीच आलोय. आपल्याला कसं काही कळू शकेल? सुंदर वर्मासारख्या प्रामाणिक पत्रकाराचा मृत्यू व्यर्थ नाही जाणार. सुंदर वर्माचं अधुरं काम मी पूर्ण करेन. मी त्या सगळ्यांचं सत्य जगासमोर आणेन. हो, मी पोहोचतोच आहे. रिद्धिमा, रिद्धिमा, काय पप्पा? विजय तयार झाला की नाही? तो आत्ताच निघालाय. म्हणत होता की हॉटेलमध्ये एक मीटिंग आहे. पप्पा, मी नाश्ता इथेच आणू? हो, आण बाळा. ऐक, काय पप्पा? सुहासिनीशी तुझं बोलणं झालं? नाही बापा, आज तर नाही झालं. 2 दिवसापूर्वी झालं होतं. काय झालं पप्पा? कसला विचार करताय? बाळा, गायत्रीजींशी माझं बोलणं झालं होतं. त्या म्हणत होत्या की पल्लवीला जाऊन बरेच महिने झालेत आणि पल्लवीच्या सासूबाई तिची खूप आठवण काढतायत. हो, मग त्यांनी पल्लवीला परत बोलवलंय का? त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तर हाच होतो ना बाळा. अगदी स्पष्ट आहे की बाबा आणि गायत्रीजींच्या सांगण्यावरून पल्लवीला त्यांनी आशासोबत पाठवलं. पण त्यांच्या घरात सुद्धा कोणी देखभाल करणारं हवं ना. हो पप्पा, तुम्ही बरोबरच बोलताय. पण पल्लवी तिथे आशा सोबत आहे आणि म्हणूनच तिथे आशा खुश आहे. आणि अशा अवस्थेत आशाने उदास आणि दुःखी नाही असता कामा. आणि पल्लवी जर इथे आली ना तर आशा उदास होईल. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत रिद्धिमा, पण आशा आपल्या घरची सून आहे. तिची प्रत्येक समस्या आपली समस्या आहे. या गोष्टीसाठी आपण असं दुसऱ्याला वेठीला नाही धरू शकत नाही. आणि उरला प्रश्न पल्लवीचा. जर पल्लवीचं लग्न कुठे दुसरीकडे झालं नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण आज पल्लवी दुसऱ्याच्या घरची सून आहे. हो ना पप्पा. मला पण ह्या बाबतीत सुहासिनीशी बोलावं लागेल रिद्धिमा. कोणता ना कोणता मार्ग काढावाच लागेल. रंजनाजींनी जर आपली अडचण समजून घेतली आणि पल्लवीला पाठवण्यासाठी एकदाही काकू केलं नाही, आणि आज जर त्यांना पल्लवीला परत बोलवायचं असेल तर आपल्यालाही ही गोष्ट समजून घ्यावी लागेल ना. ठीक आहे पप्पा, तुम्ही ममाशी बोलून घ्या ना मग. मी ह्या बाबतीत सुहासिनीशी बोलणार तर नक्कीच आहे रिद्धिमा. पण बाळा, मला नाही वाटत की या बाबतीत आपल्याला पल्लवीला अडवण्याचा काही अधिकार आहे. आणि पल्लवी इथे आल्यानंतर कदाचित तुला तिथे जावं लागेल. पण पप्पा, जर मी तिथे गेले तर तुम्हा दोघांची काळजी कोण घेणार इकडे? रिद्धिमा, या घराला वारस मिळणार आहे. याचा अर्थ हा थोडाच आहे की सगळ्या तडजोडी सुनबाईनी आणि सुहासिनीनेच कराव्या. काही तडजोडी तर आपण सुद्धा करायला हव्यात ना. बघतो काय सोय होऊ शकते. पण पल्लवी इथे आल्यानंतर गावी तर तुलाच जावं लागेल. ठीक आहे पप्पा, तुम्हाला योग्य वाटेल तसं करू. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. काय झालं बाबा? कसला विचार करताय? बेटा, मी रंजनाजींच्या बाबतीत विचार करतोय. मी आणि गायत्री त्यांना भेटायला गेलो होतो. खूप दुःखी वाटत होत्या त्या. दुःख तर होणारच ना बाबा. त्यांनी आपल्या सुनीला आपल्या सोबत ठेवण्याची स्वप्न पाहिली होती आणि पल्लवी आशासोबत निघून गेली. हो बेटा, 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ झालाय. आणि मीही हाच विचार करतोय की सुहासिनीने आशाला कसं समजावू की पल्लवीला थोड्या दिवसांसाठी परत पाठवा. बाबा, तसं बघायला गेलं तर रंजनाजींच्या घराचं विजयच्या घराशी काही नातं नसूनही त्यांनी नातं निभावण्याचा प्रयत्न केलाय.
आणि पल्लवीला आशाबरोबर जाण्यासाठी तयार केलं. ही काही छोटी गोष्ट नाहीये बाबा. खरंय, तू बरोबरच बोलतोयस. बाबा मी तर म्हणतो की पल्लवीने एक वार इथं आलं पाहिजे. 15-20 दिवस थांबून तिने परत जावं गावाला. याने रंजनाजींनाही बरं वाटेल. ठीक आहे बेटा, मीही हाच विचार करत होतो की मी आशाशी बोलावं याबद्दल. हो बाबा, तुम्ही आशा आणि सुहासिनीजींशीही बोलून बघा आणि त्यांना समजवा. मी जरा चेंज करून येतो. नानू, नमस्कार नानू. सुखी राहा बेटा. कशी आहेस तू? मी छान आहे नानू. बेटा, सुहासिनी आणि पल्लवी कशा आहेत? त्या पण छान आहेत. आशा, मी खरं तर पल्लवीच्या बाबतीत बोलण्यासाठी तुला फोन केलेला आहे. पल्लवीच्या बाबतीत? पल्लवीच्या बाबतीत काय बोलायचं नानू? बेटा, मी आणि गायत्री रंजनाजींना भेटायला गेलो होतो. त्या खूपच दुःखी आहेत. म्हणून आम्ही विचार केला की जर पल्लवीला तू काही दिवसांसाठी परत पाठवलंस तर रंजनाजींनाही बरं वाटेल. काय झालं बेटा? कसला विचार करतेस? नाही नानू, कुठे काय, मी पण हाच विचार करत होतो. रेखा ही भाग्याची. हे बघ बेटा, स्वतःसाठी नाही तर नात्यांसाठीही बरंच काही करावं लागतं. जर पल्लवी थोड्या दिवसांसाठी परत आली तर रंजनाजींना खूपच बरं वाटेल. शेवटी ती त्यांची सून आहे. पहिला अधिकार तर त्यांचाच आहे ना पल्लवीवर. हो नानू, पल्लवीवर अधिकार तर त्यांचाच आहे. पण मम्मी पल्लवी बरोबर कुठेतरी बाहेर गेल्यात. त्या परत आल्या की लगेच मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगते. ठीक आहे बेटा, पल्लवीलाही समजाव. हा, हो नानू. अच्छा बेटा, ठेवतो आता. नमस्कार नानू. सुखी राहा. काय झालं बेटा? तुझा चेहरा असा अचानक पडला का? काय म्हणाले बाबा तुला? मम्मी, नानू पल्लवीला परत बोलवतात. मम्मी, आता ही समस्या आपण कशी सोडवायची? ए बाबा, तुझी रोज इतकी सेवा करतो मी. अंडा कधी देणार आहेस? पल्लवी, हा मम्मी. बघ तरी जरा मुंबईच्या बाबतीत काय न्यूज आली. ही बघ. बघू. हा. हे काय? हे काय? हे काय? हे काय? हे काय? थोडं पायलट हे कमी काय? हे काय? हे काय? हे काय? अरे जुगनू, काय झालं जुगनू? असं झटका आल्यासारखं का वागतोस? बाईसाहेब, तुमचं बोलणं ऐकून ना मला आपोआपच झटका आला बघा. मी असं काय केलं? आता तुम्ही हाक मारलीत पल्लवीला आणि आली आशा. तुम्ही जेव्हापासून इथे आलात ना तेव्हापासून मला तर काही समजतच नाहीये की आशा कोण आहे, पल्लवी कोण आहे, आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती ही आहे की सून नक्की कोण आहे. हे बघ, जास्त डोकं नको चालूस. तुझ्या कामाशी काम ठेव. अहो, काम तर इतकं आहे की काय सांगू. सतत म्हणजे कामच काम आहे, कामच काम आहे. समजतच नाही मला. काही विचार करायला टाइमच नाही भेटत मला. देवाने पण ना मला काय काय विचार करून बनवलंय की एक काम जे एक माणूस 1 तासात करेल ते मी 2 तासात करतो. कामातून तर फुरसतच भेटत नाही मला. मग विचार कधी करू? इतका जास्त विचार नको करूस जुगनू, नाही तर वेळ लागेल तुला. आता घ्या. येड लागेल काय? येड तर लागले. मला पण असंच वाटतं मी येडा झालोय. होणार आहे म्हणजे आता होणारच आहे. जुगनू, तू जेवलास का सांग? अरे बापरे, ते तर आठवतच नाही. मी जेवलो की नाही जेवलो, जेवलो की नाही जेवलो.
थांबा जरा विचार करून सांगतो हा. अरे. आता जेवलो. हे काका पण ना. मम्मी तुम्ही आम्हाला समजावत असता आणि स्वतः मात्र विसरून जाता की जुगनू काकांसमोर कोणाला काय हाक मारायचे. बेटा जुगनूची तर आपण कशी तरी समजूत काढू, त्याला गप्प करू कसे. पण मी हा विचार करून करून थकले बाळांनो. आपण बाबांची समजूत कशी काढायची, त्यांना काय सांगून समजवायचं आपण. मम्मी काय झालंय? ऍक्च्युली पल्लवी, नानूंचा फोन आला होता. ते म्हणत होते की रंजना आंटी आजकाल खूप उदास असतात, बहुतेक त्यांना करमत नाहीये. मग तुला तिथे पाठवायला सांगत होते. काय? हे काय बोलतेस तू? हो बेटा, मी सुद्धा आज विचार करते की बाबा आणि रंजना ताईंची समजूत कशी काढायची. कारण बघ ना आशा, आता पल्लवीला परत नाही पाठवता येऊ शकत. हो मम्मी, पण हा 4 दिवसांचा प्रश्न तर नाहीये ना. कमीत कमी 5-6 महिने काढायचेत आपल्याला. तोपर्यंत पल्लवीला इथे ठेवणं इतकं सोपं असणार आहे का? शिवाय रंजना आंटींची आत्ताच अशी अवस्था आहे, तर पुढे जाऊन माहिती नाही काय होईल. हे बघ, तू घाबरू नकोस. मी नक्कीच काही ना काही मार्ग काढून बघते, काळजी नको करूस. हा, खाही भाग्याची हॅलो. हॅलो सुहासिनी, कशी आहेस तू? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. पल्लवी आणि आशा दोघे ठीक आहेत ना? हो हो, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं ठीक आहे. आशा आणि पल्लवीही ठीक आहेत. रंजनाजी, बाबा किंवा मग गायत्रीचा फोन तर नव्हता आला? ते नाही हो, त्यांचा तर काही फोन नाही आला. त्यांचं माझ्याशी तर काही बोलणं नाही झालं. हा, पण आशा सांगत होती की तिचं बाबांशी बोलणं झालंय. तर मग आशाने हेही सांगितलं असेल की बाबांनी पल्लवीला परत पाठवायला सांगितलंय. ते आशाने मला तर काही सांगितलं नाही. हा, मग तसं ती सांगणार तर होती, पण तिने काही सांगितलं तर नाही. मुद्दा खरं तर असा आहे सुहासिनी, की आशा आणि पल्लवीला जाऊन बरेच दिवस आहेत आणि रंजनाजी या गोष्टीमुळे खूप अस्वस्थ आहेत. त्या स्वतः तर काही बोलू शकत नाही आणि म्हणूनच त्या या विषयावर गायत्रीजी आणि बाबांशी बोलले आहेत की त्यांनी पल्लवीला परत बोलावून घ्यावं. हे बघा, मी समजू शकते, पण तुम्ही समजून घ्या ना. पल्लवी त्या घरची सून आहे. आता आयुष्यभर पल्लवीला रंजनाताईंच्या सोबतच तर राहायचंय. तर मग तुम्ही पल्लवीला इथेच राहू द्या ना. तुम्हाला माहितीये, पल्लवी आणि आशा दोघी एकत्र खूप खुश आहेत. दोघे एकत्र गावात फिरायला जातात, एकमेकींबरोबर इतकी मजा आणि मस्करी करतात. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे सुहासिनी, पण पल्लवीवर आपला काही अधिकार नाहीये. जर तुझी अडचण होणार असेल तर मी रिद्धिमाला तिथे पाठवून देतो. ती तुम्हा दोघींची काळजी घेईल. हे बघा, आशाची काळजी घ्यायला मी आहे ना. प्रश्न फक्त इतकाच आहे की जर पल्लवी निघून गेली तर आशा अगदी उदास होईल. त्या बिचारीचं मन नाही रमणार इथे, आणि मी तिला अशा प्रकारे उदास झालेलं नाही पाहू शकत. तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण आता आपण त्यांना हे नाही सांगू शकत की पल्लवीला कायमचा आशासोबत राहू द्यावं म्हणून. हे बघा, मला ना फक्त एकच गोष्ट सांगायची की पल्लवी शिवाय आशा अगदी उदास होऊन जाईल. दोघींना गावात राहणं इतकं आवडायला लागलंय. तुम्हाला माहिती, दोघी जेव्हा गावात फिरायला जातात ना, तेव्हा छोटी छोटी मुलं आशा आणि पल्लवी सोबत खूप खेळतात. ती तर त्यांना ओळखायलाही लागली. जर शक्य झालं तर रंजना तिनं समजवा ना की पल्लवीला आणखी काही दिवस इथेच राहू दे, प्लीज. ठीक आहे सुहासिनी, मी संधी बघून बाबांशी बोलेन याविषयी. जर सोनोग्राफी नंतर डॉक्टर तुम्हाला म्हणाले की ट्रीटमेंट सुरू ठेवावी लागेल,
तर समजून जा की मुलगी आहे. ओ अच्छा, तर मग मुलगा असेल तर काय? तर मग डॉक्टर म्हणतील की सगळं ठीक आहे. डॉक्टर, रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील? आम्ही रिपोर्ट देत नाही, फक्त सांगतो की तुमचं बाळ पूर्णपणे ठीक आहे आणि ट्रीटमेंट सुरू ठेवावी लागेल.